नमस्कार मित्रांनो. आपलं 6वीचं भूगोलचं पुस्तक संपलं, पण पाठाच्या शेवटी काही महत्त्वाच्या भौगोलिक शब्दांचे विस्तारित अर्थ दिले आहे. बघूया आपण. मागच्या लेक्चरमध्ये आपण लवंगपर्यंत माहिती बघितली होती. आता त्या समोरची माहिती बघूया. बायोगॅस म्हणजे काय? जैविक कचऱ्यापासून तयार होणारा वायू होय. पाला-पाचोळा, प्राण्यांची विष्ठा इत्यादीपासून बायोगॅसची निर्मिती करता येते. बायोगॅस ज्वलनशील वायू असून त्याचा ऊर्जा साधन म्हणून घरगुती वापरासाठी उपयोग केला जातो. बेसॉल्ट म्हणजे काय? अग्निजन्य खडकाचा एक प्रकार आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या लावारसामुळे तयार होणारा हा एक खडक आहे. हा खडक अछिद्र, जड व कठीण असतो. या खडकात लोह खनिज मोठ्या प्रमाणात आढळते. हे लक्षात घ्या. बेसॉल्ट या अग्निज खडकात लोह खनिज मोठ्या प्रमाणात आढळते. भरती ओहोटी म्हणजे काय? सूर्य व चंद्र यांचे गुरुत्वाकर्षण व पृथ्वीचे केंद्रोत्सारी बल यांच्या एकत्रित प्रभावामुळे सागरी जलाच्या पातळीत होणारी वाढ म्हणजेच भरती. तर घट म्हणजे ओहोटी होय. भुवन म्हणजे काय? नकाशा व सुदूर संवेदन या तंत्राच्या आधारे भारत सरकारने निर्माण केलेली संगणकीय प्रणाली आहे. बघा, हे लक्षातच राहू द्या, महत्वाचं आहे. भुवन म्हणजे काय? तर ही एक संगणकीय प्रणाली आहे. आणि भुवन ही संगणकीय प्रणाली कोणी निर्माण केली आहे? भारत सरकारने निर्माण केली आहे. गुगल मॅप या, विकिमॅप या याप्रमाणेच भुवन प्रणाली देखील काम करते. ही प्रणाली पूर्णतः भारतीय आहे. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. भुवन प्रणाली ही पूर्णतः भारतीय आहे. नकाशे तयार करण्यासाठी, स्थान निश्चितीसाठी या प्रणालीचा वापर केला जातो. बघा, भुवन या प्रणालीचा वापर कशासाठी केला जातो? नकाशे तयार करण्यासाठी व स्थान निश्चितीसाठी. जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम, GIS, हे लॉंग फॉर्म लक्षात राहू द्या. GISचं आपल्याला सरळ सेवामध्ये विचारल्या जाते. बघूया. भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे काय? भौगोलिक माहितीचा संगणकावर सांख्यिकी पद्धतीने केलेला साठा होय. या माहितीचा उपयोग करून पृथ्वी किंवा इतर ग्रहाबाबतची नवनवीन वैशिष्ट्ये जाणून घेता येतात. या साधनाचा वापर प्रथम सुदूर संवेदनासाठी प्रामुख्याने केला जातो. मकर ऋतू म्हणजे काय? दक्षिण गोलार्धातील 23°30' अक्षऋतू होय. या अक्षऋतापर्यंत सूर्यकिरण लंबरूप पडतात. विषुवृत्तापासून मकर ऋतूपर्यंतची सर्व ठिकाणे वर्षातून 2 वेळा लंबरूप सूर्यकिरण अनुभवत असते. बघा, या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो. विषुवृत्तापासून मकर ऋतूपर्यंतची सर्व ठिकाणे वर्षातून किती वेळा लंबरूप सूर्यकिरण अनुभवत असतो? 2 वेळा. पृथ्वीवरून दिसणारे सूर्याचे दक्षिणेकडील भासमान भ्रमण हे जास्तीत जास्त या वृत्तापर्यंत होते. त्यानंतर सूर्य पुन्हा उत्तरेकडे येताना भासतो. मिठागरे म्हणजे काय? ज्या ठिकाणी समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून मिठाची निर्मिती केली जाते, असे सागरी किनाऱ्यावरील वाफे होय. हे लक्षात घ्या. मिठागरे म्हणजे काय? ज्या ठिकाणी समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून मिठाची निर्मिती केली जाते, असे सागरी किनाऱ्यावरील वाफे होय. मूळ रेखावृत्त म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील रेखावृत्तांपैकी ग्रीनिश शहरातून जाणारे रेखावृत्त होय. हे रेखावृत्त 0 अंश रेखावृत्त म्हणून मानले जाते. आपण या पुस्तकामध्ये रेखावृत्ताबद्दल माहिती बघितली आहे. मृदा म्हणजे काय? भूपृष्ठाचा सर्वात वरचा पातळ थर होय. याची जाडी सर्वसाधारणतः 1 मीटरपेक्षा कमी असते. हा थर खनिज व जैविक घटक यांनी युक्त असतो. मृदेमधील वाळू व माती ही खडकांच्या शरणामुळे तयार होते, तर ह्युमस हे जैविक घटकांच्या विघटनामुळे मिळते. या ठिकाणी लक्ष द्या. मृदेमधील वाळू व माती हे कशामुळे तयार होते? खडकांच्या शरणामुळे तयार होते. शरण म्हणजे काय? सीज होणे. मृदेमधील वाळू व माती ही खडकांच्या शरणामुळे तयार होते, तर ह्युमस कशामुळे मिळते? जैविक घटकाच्या विघटनामुळे मिळते. मृदा तयार होण्याची प्रक्रिया अतिशय संथ असते. वनस्पतीच्या वाढीसाठी मृदेची आवश्यकता असते. प्रदेशाचे हवामान व मूळ खडक हे मृदा निर्मिती व तसेच मृदेच्या प्रकारावर परिणाम करतात. हे लक्षात घ्या. प्रदेशाचे हवामान व मूळ खडक हे मृदा निर्मितीवर तसेच मृदेच्या प्रकारावर परिणाम करतात. रेखांश म्हणजे काय? एखाद्या ठिकाणचे मूळ रेखावृत्तापासूनचे अंशात्मक अंतर होय. हे अंतर त्या ठिकाणच्या रेखावृत्तीय पातळीपर्यंत मोजले जाते. रेखावृत्त म्हणजे काय? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषा होय. हे लक्षात घ्या. रेखावृत्त म्हणजे काय? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषा होय. या सर्व रेषा अर्धवर्तुळाकार असतात. हे महत्वाचं आहे. सर्व रेषा कशा असतात? अर्धवर्तुळाकार असतात. रूपांतरित खडक म्हणजे काय? अग्नीस किंवा गाळाच्या खडकावर अतिउष्णता व प्रचंड दाब पडल्यामुळे खडकातील खनिजांचे पुन्हा स्फटिकीकरण होऊन तयार झालेला खडक होय. हे लक्षात घ्या. रूपांतरित खडक म्हणजे काय? अग्नीस किंवा गाळाच्या खडकावर अतिउष्णता व प्रचंड दाब पडल्यामुळे खडकातील खनिजांचे पुन्हा स्फटिकीकरण होऊन तयार झालेला खडक होय. लाटा बघूया. ऊर्जेचे वहन होताना तिचे ज्या माध्यमातून वहन होते त्यामध्ये बदल होतात. अशा बदलामुळे सागरी पातळी काही भागात उंचावली जाते, तर उंचवट्याच्या दोन्ही बाजूस खोलगटपणा येतो. यालाच लाट म्हणतात. सागरी पृष्ठभागावर वाऱ्याच्या आघाताने लाटा निर्माण होतात. हे लक्षात घ्या. सागरी पृष्ठभागावर वाऱ्याच्या आघाताने लाटा निर्माण होतात. येथे वहन ऊर्जेचे होते, माध्यमाचे नाही. लाव्हारस म्हणजे काय? ज्वालामुखी उद्रेकानंतर भूपृष्ठावर येणारा तप्त पदार्थ होय. बघा, लावारस म्हणजे ज्वालामुखी उद्रेकानंतर भूपृष्ठावर येणारा तप्त पदार्थ होय. लावारस हा अर्धप्रवाही स्वरूपात असतो. यापासून बहिर्निर्मित अग्निज खडक बनतात. बघा, लावारस पासून बहिर्निर्मित अग्निज खडक बनते.
तुम्हाला अगदीच रूपांतरित खडक म्हणजे काय, लाटा म्हणजे काय, या प्रकारचा प्रश्न येणार नाही. पण रूपांतरित खडकावर प्रश्न असतो. हा प्रश्न जेव्हा तुमच्या समोर येतो, रूपांतर खडकाचा अर्थ तुम्हाला माहीत असला, तर तो प्रश्न सोडवताना तुम्हाला सोपा जाईल. कारण तुम्हाला शब्दाचे अर्थ माहिती असेल त्या. समोर बघूया. वनाच्छादन म्हणजे काय? जमिनीचा वनाने आच्छादलेला भाग होय. एखाद्या प्रदेशात बहुतेक वेळा निसर्गतः वनस्पतीची वाढ होऊन वनाच्छादन तयार होते. वनाच्छादन निर्माण होण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी लागतो. वनांमध्ये प्रामुख्याने प्रदेशातील मूळ वनस्पती निसर्गात वाढतात. हवेच्या दाबाचे पट्टे बघूया. वातावरणातील हवा तापमान पट्ट्यानुसार तसेच किनारपट्टी व खंडांतर्गत प्रदेशानुसार कमी अधिक तापते. कमी उष्णता मिळालेल्या प्रदेशात हवा कमी प्रसरण पावते. हे लक्षात घ्या. कमी उष्णता मिळालेल्या प्रदेशात हवा कमी प्रसरण पावते. अशा भागामध्ये हवेचा दाब जास्त राहतो. जास्त उष्णता मिळालेल्या प्रदेशात हवा जास्त तापते व प्रसरण पावते. परिणामी अशी हवा अवकाशात निघून जाते व त्यामुळे निर्माण झालेल्या पोकळीमुळे तेथील प्रदेशात हवेचा दाब कमी असतो. अशा कमी व जास्त हवेच्या दाबाचे पट्टे अक्षरवृत्तांना समांतर असतात. जास्त हवेच्या दाबाच्या पट्ट्याकडून पोकळीमुळे निर्माण झालेल्या कमी हवेच्या दाबाच्या पट्ट्याकडे हवा वाहत जाते. वृत्त जाडी म्हणजे काय? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अक्षवृत्ते आणि रेखावृत्त या काल्पनिक रेषांची जाडी होय. हे लक्षात घ्या. वृत्त जाडी म्हणजे काय? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अक्षवृत्ते आणि रेखावृत्त या काल्पनिक रेषांची जाडी होय. विषुवृत्त म्हणजे काय? 0 अंश अक्षवृत्त होय. याला मूळ अक्षवृत्त असेही म्हणतात. या अक्षवृत्ताने पृथ्वीचे उत्तर व दक्षिण असे दोन समान भाग होतात. विषुवृत्त सर्वात मोठे अक्षवृत्त बृहद्वृत्त देखील आहे. शिलारस म्हणजे भूपृष्ठाखाली वितळलेल्या स्थितीत तप्त स्वरूपात असलेला पदार्थ होय. हा पदार्थ शक्यतो अर्धप्रवाही स्वरूपात असतो. भूकवचाच्या भागात शिलारस थंड होतो. त्यापासून आंतरनिर्मित अग्निज खडक बनतात. बघा, लावा रसापासून बहिर्निर्मित अग्निज खडक बनतो, तर शिलारसापासून आंतरनिर्मित अग्निज खडक बनतो. सागरी प्रवाह म्हणजे महासागराच्या पाण्यापैकी वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह होय. हे प्रवाह विषुवृत्तापासून उत्तर व दक्षिण या ध्रुव्याच्या दरम्यान वक्राकार दिशेत वाहतात. सागरी प्रवाहाचे उष्ण व शीत असे दोन प्रकार आहेत. उष्ण प्रवाह विषुवृत्तापासून उत्तर व दक्षिण या ध्रुवाकडे वाहतात, तर शीत प्रवाह उष्ण व दक्षिण या ध्रुवाकडून विषुवृत्ताकडे वाहतात. पृथ्वीवरील उष्णतेचा समतोल राखण्याच्या कामात या प्रवाहांचा प्रमुख सहभाग असतो. वाऱ्याची गती, सागर जलाच्या तापमानातील व घनतेतील फरक ही सागर प्रवाह निर्मितीची प्रमुख कारण आहे. समुद्र सानिध्य म्हणजे काय? सागरासंदर्भातील सानिध्य होय. किनाऱ्यावरील प्रदेशाच्या तापमानावर सागरी जलाच्या सानिध्याचा परिणाम होतो. सागर जलाच्या बाष्पीभवनामुळे किनारी प्रदेशात कमाल व किमान तापमानात फरक कमी असतो. तेथील हवामान सम असतो. हे समजून घ्या. सागर जलाच्या बाष्पीभवनामुळे किनारी प्रदेशात कमाल व किमान तापमानात फरक कमी असतो. तेथील हवामान सम असते. हरितगृह वायू म्हणजे वातावरणातील असे वायू जे उष्णता साठवू शकतात. बघा, हरितगृह वायू म्हणजे काय? वातावरणातील असे वायू जे उष्णता साठवू शकते. या वायूमुळे वातावरणाचे तापमान वाढते. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, सीएफसी, ऑर्गॉन, बाष्प इत्यादी वायू हरितगृह वायू या गटात मोडतात. बघा, हरितगृह वायू कोणते हे आपल्याला विचारले जातात, म्हणून लक्षात घ्या. कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफ्लोरोकार्बन, ऑर्गॉन, बाष्प इत्यादी वायू हरितगृह वायू या गटात मोडतात. पृथ्वीवरील तापमानात या वायूचे उत्सर्जन वाढल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. ढग म्हणजे वातावरणात तरंगत्या अवस्थेत असलेल्या अतिसूक्ष्म जलकण किंवा हिमकण यांचा समुदाय. तापमान म्हणजे एखाद्या वस्तूच्या किंवा ठिकाणच्या उष्णतेचे प्रमाण होय. आर्द्रता म्हणजे हवेतील बाष्पाचे प्रमाण होय. आर्द्रता शेकडा प्रमाणात सांगितली जाते. हे लक्षात राहू द्या. आर्द्रता शेकडा प्रमाणात सांगितली जाते. एकक म्हणजे एक ठराविक प्रामाणिक संख्या किंवा राशी होय, जिचा उपयोग राशीच्या मापनासाठी केला जातो. उदाहरणार्थ ग्राम हे वजनाचे, तर सेमी हे लांबीचे एकक आहेत. समताप रेषा म्हणजे नकाशावरील समान तापमान असलेली ठिकाणे जोडणाऱ्या रेषेस समताप रेषा म्हणतात. ह्युमस म्हणजे मृदेतील कुजलेला जैविक पदार्थ होय. बघा, ह्युमस म्हणजे काय? मृदेतील कुजलेला जैविक पदार्थ होय. यात झाडाची मुळे, पालापाचोळा याशिवाय अर्धवट किंवा पूर्णपणे कुजलेले जैविक पदार्थ यांचा समावेश होतो. वृष्टी म्हणजे जलकणांचा किंवा हिमकणांचा वातावरणातून पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारा वर्षाव होय. पर्जन्य, हिमवृष्टी, गारा इत्यादी वृष्टीची रूपे आहेत. या ठिकाणी आपलं 6वीचं भूगोलचं पुस्तक संपते. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.